मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडेंचा जवळचा माणूस हा अटक झालेला आहे। अशी माहिती आहे की हा जो आता झालेला व्यक्ती आहे तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे, त्यांचा तो पीए आहे। धनंजय मुंडेंच्या निकटवर्ती यानं जी काही माहिती दिलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे। या माहितीनं धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात। या माहितीनं धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसानं जी काही माहिती सांगितलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे। पोलिसांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसानं म्हणजेच अटक झालेल्या माणसानं काय सांगितलेलं आहे, हे सगळं काही समोर आलेलं आहे। नेमकं सत्य काय आहे, धनंजय मुंडेंच्या जवळच्या माणसानं नेमकं सांगितलं काय आहे, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर चला व्हिडिओ जाणून घेऊया, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो। मंडळी, धनंजय मुंडे यांचा वेगवेगळे आरोप पाहिले, धनंजय मुंडेवर कशा प्रकारे आरोप झाले, जरांगे पाटलांनी आरोप केले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की हे सगळे आरोप खोटे आहेत आणि सगळे आरोप हे त्यांनी फेटाळले। मात्र आता धनंजय मुंडेंचा जवळचा माणूस म्हणजे धनंजय मुंडेंचा पीए हा अटक झालेला आहे आणि ती काय त्यांनी जी काही सांगितलेलं आहे ते अतिशय धक्कादायक आहे। धनंजय मुंडे यांच्या पीएनं जी काही माहिती दिली आहे ती खरी धक्कादायक म्हणावी लागेल। कुठंतरी जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटामध्ये धनंजय मुंडे यांचा संबंध नाही असं सांगत असताना आता मात्र धनंजय मुंडे यांचा पीएच अटक झाल्यानं कुठंतरी एक मोठं कनेक्शन उघड पडते की काय असा प्रश्न पडलेला आहे। कारण जरांगे पाटलांनी एक आरोप केला होता की धनंजय मुंडेचा पीए म्हणजेच कांचन साळवी हा पीए आहे आणि त्या पीएनं माझ्या हत्येच्या कटाची सुपारी घेतली होती, अमोल खुने आणि दादा गरुडी या माणसाला देण्याचं ठरवलं होतं किंवा दिली होती। आणि यामध्ये त्या पीएनं काय सांगितलेलं आहे, कांचन साळवी हा कांचन साळवी कोण आहे तर धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा कार्यकर्ता हा मानला जातो आणि धनंजय मुंडेंच्या एक प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा सहभाग राहत असतो। धनंजय मुंडेंकडून त्याची वेगवेगळी कामं तो करून घेत असतो, जसं की वेगवेगळे मुद्दे अप्रूव्हल करायचे असतील किंवा त्यांचं कॉन्ट्रॅक्ट अप्रूव्हल करायचे असतील, काही कामं असतील, रस्त्याची कामं असतील, वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्ट असतील, हे सगळे कामं कांचन साळवी हा धनंजय मुंडे यांच्याकडून करून घेत होता किंवा एक प्रकारे धनंजय मुंडेंच्या जवळचा ओळखीचा अशा प्रकारचा हा कांचन साळवी होता। आणि या कांचन साळवीला अटक झालेली आहे। कांचन साळवीने जे काही पोलिसांसमोर सांगितलेलं आहे ते अतिशय धक्कादायक आहे। कांचन साळवीने आनंद सांगितले की जरांगे पाटील आणि या ज्या सगळे जे माणसं आता समोर आलेत आरोपी, हे सगळे जवळचे माणसं आहेत। अमोल खुने असतील किंवा दादा गरुड यांचे जुने संबंध आहेत, जवळचे लोक आहेत आणि जरांगे पाटलांचा डाव होता की माझ्या थ्रू म्हणजे कांचन साळवीच्या द्वारे धनंजय मुंडेंसोबत धनंजय मुंडे यांना फसवायचा। कशा प्रकारे, धनंजय मुंडेंच्या वेगवेगळ्या रेकॉर्डिंग्स, कॉल रेकॉर्डिंग्स जसे की वेगवेगळ्या जोडून ज्या की खऱ्या नसतील मात्र त्याला कटकूट करून किंवा बनावट करून हा कांचन साळवी यांना देणार आणि अमोल खुने असतील किंवा दादा गरुड असतील हे जरांगे पाटलांकडे देणार आणि याच्यातून कुठंतरी धनंजय मुंडेंना फसवण्याचा प्रयत्न हा होता, अशा प्रकारची मान्यता कांचन साळवी यांनी दिलेली आहे। कांचन साळवीनं अतिशय धक्कादायक आरोपसुद्धा केलेले आहेत की मी धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, मी धनंजय मुंडे यांच्यासोबत काम करत होतो, धनंजय मुंडे यांची माझी चांगली ओळख होती, अशा प्रकारचं कांचन साळवी यांना सांगितलं होतं। जे काही असेल ते धनंजय मुंडेंसोबत मी काम केलेली होती आणि माझ्यासोबत अमोल खुने याची ओळख होती। अमोल खुने कोण होता तर माझा पाहुणा होता किंवा माझ्या जवळचा होता आणि या अनुषंगानं अमोल खुनेची माझी चांगली ओळख होती। मात्र माझी दादा गरुड या व्यक्तीशी कुठलाही संबंध आलेला नव्हता, अशा प्रकारचं अमोल खुने सांगितलं, दत्त साळवी यानं सांगितलं होतं। मात्र दत्ता साळवीनं आणि अमोल खुने यांना दादा गरुडची भेट घालून दिल्यास सुद्धा बोललं आणि दादा गरुड हा अशा प्रकारच्या कॉल रेकॉर्ड्स मागत होता, वेगवेगळ्या गोष्टी मागत होता आणि कुठंतरी धनंजय मुंडेंना या सगळ्यामध्ये फसवण्याचा प्लॅन हा जरांगे पाटलांचा होता, अशा प्रकारचं कांचन साळवी या नावाच्या व्यक्तीनं सांगितलेलं आहे, जो की धनंजय मुंडे यांचा पीए मानला जातो आणि हा संशयित आरोपी सुद्धा मानला जातो। पहिले तर याला अटक झाली नव्हती, हा पुढेही आला नव्हता, कुठं गायब होता माहिती नव्हतं, मात्र काल पुढे आला आणि त्यानं पुढे आल्यानंतर अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारची माहिती देण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे, जी माहिती आता महाराष्ट्रात खळबळ उडून दिलेली आहे आणि अतिशय धक्कादायक माहिती म्हणावी लागेल। धनंजय मुंडे यांचा कुठंतरी
PA मानला जाणारा हा कांचन साळवी नेमका कोण होता, काय होतं, अजूनसुद्धा बाकी आहे. मात्र हा बीडचा धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता होता हे तर समोर आलेलंच आहे. म्हणून आता पाहणं महत्त्वाचं आहे की या कांचन साळवीला नेमका अजून पुढची काही माहिती आहे का, काय नाही, किंवा या सगळ्या आरोपीच्या कटामध्ये कोणाचं नाव उघड होते, सगळं काही पुढे येणं अजून बाकी आहे. लवकरच ते पोलिसांनी जाहीर करतील. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.